एक कार्यक्रम होऊन जाईल। हा पर ह्या टायमाला चहा संघ फक्त पोहे द्यायचे, ते लाडू चिवडा मिठाई फालतू वेस्टेज नाही पाहिजे। तुला सांगतो किती उपास तापास कर काय बी कर, या पोरीचं लगीन नाही तर नाहीच जमायचं। कद्रू नशीब आहे तिचं, कद्रू ती जन्माला आली माझ्या माग पनवतीच लागली। नशीब फुलवायला घरच्यांची साथ लागते, पण तर माझ्या नशिबाला शाप दिला। एवढी वाईट आहे का मी? रेशू, मला दुसऱ्यांकडनं कळालं की तुमचं रिलेशनशिप आहे। मला खरं खरं सांग ना, तुम्ही खरंच रिलेशन मध्ये आहात का? होतं आणि आता काय पण झालं तरी मला रेशमशीच लग्न करायचं, मला बाकी काय माहित नाही। या अडचणीत आले म्हणून तू आता आठवलं सगळं, नाहीतरी ह्याच्या आधी बरं सांगितलं नाही। हे थंड तुला कवा नाही तो चेष्टा सुचते काय मर्दा, जरा गप्प बसत जागी। गुरु, तिचं पण तुझ्यावर प्रेम आहे का? हा अरे म्हणजे तुला विश्वास नाही माझ्यावर? नाही म्हणजे तुम्हा दोघांना पण नाही पटत? तुम्हाला पटत नाही ना? ठीक आहे, हे बघ, हे तिचं मी मेसेज दाखवतो, चॅट दाखवतो, ते फोटो पण बघ। अरे पुरावा नाही, विचारलं दोस्त आहे तू आपला, कशाला खोटं बोलशील? तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे माझा। पण काही म्हण थंड, तिचं याच्यावर प्रेम आहे हे एक बरं झालं। मिया बीवी राजी तो क्या करेगा काजी। माझ्याकडे घाण त्याला। गुरु, तुझं लव्ह मॅटर आम्हाला आधीपासूनच माहिती होतं, तुला काय वाटलं मी तुला ओळखत नाही? शाळेत असल्यापासून ओळखतो तुला मी। मागच्या बाकावर बसून काय करायचं सांग की, काय करायचं सांग की। अरे सांगितलं काय नाही मला? ते तुला सांगणार होतो सांगायचंच ना, हीच का दोस्ती? आणि काय रे, तुला माझ्याशी बोलायला काय माझी अपॉइंटमेंट घ्यायला लागते का अर्ज करायला लागतो? सांगणार होतास अरे, सांगणारच होतो, म्हणजे प्रॉब्लेम आहे काय? म्हणजे माझा आणि रेशमचा एकमेकांवर लय म्हणजे लय प्रेम आहे। काय घरच्यांना कळलं तर घरचे त्याला दांबून ठेवतील, घराच्या बाहेरच सोडणार नाही। मी त्याच्या घरच्यांना आवडत नाही, त्यामुळे आमचं लग्न होणं अवघड आहे। का त्यासने असं वाटतंय मी त्याचा मित्र आहे म्हणजे मी असाच रिकाम टेकडा आहे, बोंबलत बसतोय, मला जॉब नाही, सेटल नाही। त्यामुळे तिचं आणि माझं लग्न नाही होऊ शकत। सगळं खूप छान आणि सुरळीत झालं असतं का आमचं? तुला माहितीये, खूप सुंदर कविता करतो तो, त्यावरच मी फिदा झाले।
आता नाही होत इच्छा माझी. म्हणजे एक तर तो काही काम धंदा करत नाही. बरं चल मी तेही समजून घेतलं असतं, पण हे असं दिवस दिवस त्या तेजाच्या मागे फिरणं, नाही तर त्याच्या गुंड मित्रांसोबत फिरणं, दुसऱ्याच्या नावाने असं हुर्रे हुर्रे करत, हे असं पॉलिटिक्स सभा, ह्या सगळ्यांनी पोट भरणार आहे का? सिक्युअर लाईफ मिळेल का ह्याच्याने? खूपदा समजावलं ग मी त्याला, खूप वेळा. स्वतःचा विचार कर, 2 पैसे कमव, आपल्या फ्युचरचा विचार कर. पण तो ऐकेल तर ना. ब्रेकअप केलं शेवटी. तरी भेटायला येतो तो तुला. भेटतो, वाट अडवतो. खूप दिवसांपासून मी त्याला डिस्टन्स करायचा प्रयत्न करते, पण तो एक्सेप्टच करत नाहीये ग. आणि आता तर आई बाबांनी माझ्यासाठी मुलंही पाहायला सुरुवात केली. एका मुलाला मी होकारही दिला. पण वैदू, मला ना या सगळ्या प्रकरणाची खूप भीती वाटतेय ग. खूप प्रॉब्लेमॅटिक वाटतंय ग हे सगळं. प्रॉब्लेम? कसला प्रॉब्लेम? प्रॉब्लेम असं काय नाही रे त्याच्या. तू म्हणतोयस तसं मी आणि रेशमनं पळून जाऊन लग्न केलं असतं, आतापर्यंत कोण सपोर्ट करायलाच नव्हता. त्यामुळं आता माझा सपोर्ट हाय म्हणल्यावर सुद्धा आपलं परत तेच गिटार वाजवतोय. अरे पण त्याच्या गुरु तेजाच्या दोस्तीत कात्री नाही, खात्री चालत्या. आणि त्याच खात्रीनं सांगतोय तुझं आणि रेशमचं लग्न मी लावून देणार. आणि हा आपला शब्द आहे. आणि आपला शब्द म्हणजे परमनंट मार्कर. परमनंट मार्कर. हा. रेशू, तुला त्याच्याशी लग्न करायचं नाहीये ना? मग झालं तर इथून पुढे जर तो चुकूनही तुझ्याशी बोलायला किंवा तुला त्रास द्यायला आला तर त्याला आधी या वैदेहीशी भिडावं लागलं. मी आधी पण त्याला डेंजर फोडलं होतं. अगं खरंच. हीच माझी रेशू आहे. तिला मी किती मिस केलं माहितीये. म्हणून मी तुला सतत सांगत होते, मला खरं सांग, माझ्याशी बोल. मैत्री म्हणजे फक्त टाइमपास करणं, इथे तिथे भटकणं नाहीये ना.